स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डी.एड. बी.एड. कंत्राटी शिक्षक भरती जी आचारसंहितेच्या पूर्वी सुरू करण्यात आलेली होती आणि काही जिल्ह्यांचे 7 ते 8 जिल्ह्यांच्या या ठिकाणी भरती प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. काही भरती प्रक्रिया ही पेंडिंग ठेवण्यात आलेली होती. यामधील ज्या जिल्ह्यांच्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातील जे काही माहिती आहे ती अधुरी असणारी माहिती आणि ती भरती कधी सुरू होणार आहे आणि ते थांबवलेली जी भरती आहे, ते थकीत आलेली भरती आहे, ते पुन्हा सुरू करण्याकरिता जे काही लेटर आहे, जे पत्र आहे, हे काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याकरता हा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही TRTच्या संदर्भातील असो किंवा D.ED. शिक्षण भरतीच्या संदर्भातील असो किंवा युवा कार्य प्रशिक्षण संदर्भातील पगाराच्या संदर्भातील काही माहिती असो, हे संपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे खूप सारे विद्यार्थी D.ED. आणि B.ED. झालेले विद्यार्थी आहेत. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत 2 ते 3 GR त्यामध्ये आलेले आहेत. एक पहिला GR आलेला होता, जे 20% पेक्षा कमी पटसंख्या असणार, नंतर 10 पेक्षा कमी पटसंख्या असणार, नंतर पुन्हा त्या GR बदलवून त्या ठिकाणी CTET आणि TET जर विद्यार्थी पास असेल तर त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार होतं आणि या प्राधान्याच्याच माध्यमातून ती जी काही ठिकाणी जे शिक्षण अधिकारी आहे त्या शिक्षण अधिकाऱ्याने ह्या भरतीला स्थगिती दिली होती. आणि यानंतर जी आचारसंहिता आली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जे 288 जागांकरिता आपल्या विधानसभाची जी निवडणूक होती, या विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणुका लागलेल्या होत्या आणि त्या निवडणुका लागल्यामुळे ही स्थगिती आली होती. आणि यानंतर आता ही रिझल्ट लागलेला आहे. 20 तारखेला निवडणुका झाल्यात, 23 तारखेला त्याचं रिझल्ट लागलं आणि आता उद्याला मुख्यमंत्री पदाची शपथ जे कोणी असेल आपल्या 3 पैकी बहुतेक करून फडणवीसच साहेब आपण त्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आणि त्यानंतर येत्या 2 ते 10 दिवसामध्ये हे जे स्थगिती जी आहे ते उठवली जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी पुन्हा एक D.ED. B.ED. झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे. याकरिता ज्या ज्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जिल्ह्यांव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांच्या अजूनपर्यंत जाहिराती आलेल्या नाहीत, या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण अपडेट राहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दुसरा मुद्दा असा की ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जर शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी जे आहे माध्यमिक आणि प्राथमिक या ठिकाणी आपले जर कोणी नातेवाईक असतील किंवा ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर कोणी मित्र राहत असेल किंवा रिलेटिव्ह राहत असेल तर त्यांना या जिल्ह्याच्या मुख्याध्यापक म्हणजे शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक या ठिकाणी पाठवून आपल्याला याची शहानिशा करायची आहे, आपली चौकशी करायची आहे. आणि आपल्याला ही जी माहिती मिळाली आणि आपल्याला त्याचं जर परिपत्र पत्र मिळालं, सूचना काही मिळाल्या, तर आपल्या या चॅनलला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, एक टेलिग्रामची लिंक आहे, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग, एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, याला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला आपल्या जिल्ह्याची ॲड आपल्या या टेलिग्रामच्या चॅनलवर किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला मिळेल. आणि ज्यामुळे आपलं जे काही वेळ असणार आहे डॉक्युमेंटचा किंवा अर्ज करण्याचा, तो वेळ यातून निघून जाणार नाही, जेणेकरून असणारं जे काही जॉब असणार आहे कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातला, हे आपल्याला आपल्या हातून निघून जाईल. याकरता आवर्जून आपल्या या चॅनलला जॉईन व्हा. आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि ही जी माहिती आहे आपल्याला दिलेली, जे काही अपडेट आहे, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.